नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण कैरीची म्हणजे आंब्याची कोरडी चटणी बनवणार आहोत महिनाभर टिकण्यासाठी. त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा मोहरी, 5 ते 6 कोरड्या सुक्या मिरच्या हलक्याशा गरम करून घ्यायच्या, नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. एक मोठा आंबा घेतला आहे म्हणजे कैरी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून कट करून घ्यायची. जेवढी कैरी घेतली वाटीने मोजून घ्यायचं तेवढंच मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. मिक्सरला मागे पुढे करून चटणी वाटून घ्यायची. फोडणीमध्ये तेलामध्ये थोडीशी मोहरी, अद्रक उभा कट केलेला आणि लसूण इथे मी 15 ते 20 लसणीच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता लो गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं. आता परतल्यानंतर आपल्याला आंब्याचं किस आणि खोबऱ्याची जी चटणी बनवली ती त्याच्यामध्ये मिक्स करायची. चांगली मीडियम गॅसवरती परतत राहायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार 1.5 चमचा गूळ टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. सर्व परतत असतानाच तयार केलेला मसाला टाकायचा. हे सर्व मिश्रण मला परतायला 10 ते 12 मिनटं लागली कोरडं होईपर्यंत. आता इथे आपली चटणी तयार झाली. महिनाभर सहज टिकते. आवडली तर लाईक करा.